माय बिन बैल कुकडे जाते बे. सारखं चलावतो हे इकडे जाते, धुरी पलटवते इकडली तिकडे तिकडली इकडे. मोसम बदलायले कसा चांगला, पाणी दचडते वाटते आता चांगलं. आज पेरणी होऊ दे देवा, मग येचो रे बा. शांतीले म्हटलं आता लवकर लवकर निघजो घरातून. काय मी आता मजूर घेऊन कधी येते ना काय येते तर तेवढी माझी सरकी लावून झाली पाहिजे फक्त. अरे च्या माय बिन बकरीवाला काय दुऱ्यातून अंदर घुसतो म्हणते काय का जाऊ वावरात. उय, अबे तिकडे नको जाऊ, इकडे इकडे हो इकडे. अरे इकडे पडितात चारणं, बकऱ्या काय वावरात घालतं काय. माय बिन जातोच आता याच्या इकडे, पाहतोच त्याला कसा वावरात घालतेच होता आता बकऱ्या. काय बाया असं तर असं बापा माझ्या गावातल्या तेले काढायला जायला लागते वक्ता वक्तावर. तेले टाइम झाला समजत नाही. अहो शांताबाई मी तिकडेच तर येऊन राहील तुझ्या घराकडे. तू कुठे चालली आता? माझ्या घराकडे येऊन काय करता बिचारे हो? वावरात चला ना माया. माझ्या घरी थोडी पेरणं आहे काही, वावरात आहे. अहो पाण्या पावसाच्या आहे ना, गोपाळचे बाबा म्हणते लवकर झालं पाहिजे म्हणते. अहो शांताबाई 8 बाया सांगितल्या होत्या कनी, त्याच्यातल्या 6 येऊन राहिल्या. न त्याच्यातही म्हणते लेकरं घेतले ते 2-3 बाया बाया कमी झाल्या म्हणते. तेच सांगायला आली होती मी तुझ्या घराकडे, तर तूच भेटून गेली मला आता इथं. हे असं वक्तावर सांगत असते का हो? हे तर मला सकाळीच सांगायला पाहिजे होतं. मी अजून इकडून तिकडून पाहिलं असतं बाया. इथं तर पहिलेच मजुराची तडतड आहे आणि त्याच्यात आता तुम्हाला असं सांगायला आली. सांगतो माणूस माझ्या नावाने बोंबलं काय बिचारे. आता मी काय करू शांताबाई? माझ्या घरच्या आहे काय बाया, मी त्याला आणू शकतो जबरदस्ती करून? नाही ना हो, घरच्या तर कोणाच्याच नाही बाया. पण त्या बाईला समजायला पाहिजे ना का असं कोण्या टाइमले असं गाय भाव काय म्हणून. ते सुवर्णानं वंदन आहे का नाही, त्या दोघी जणी मरणावर गेल्या बाई. तिची कोणती आजी का काही मेली म्हणते, तर तिथं गेल्या हो बाई त्या. मग त्या कशा येईन दोघी जणी? हो तर दोघीच गेल्या. 8 सांगितल्या होत्या आपण, 6 राहिल्या, मग 6 तर येईन. नाही त्याच्यातले अजून 2 कमी झाल्या म्हणून त्याने तिथं 4 लेकरं सांगितले. अरे देवा, सांग आता लेकरं कसे काम करण मग तिथं? हा, मोठ्या माणसाचं काम मोठेच माणसं करते, लेकराचं काम आहे काय ते तिथं डोंगली करणं? शांताबाई लेकरं चांगले लावते. मच्छी पिंकी आहे, अजून तर राजू आहे, पिंट्या आहे आणि गोलू आहे. असे 4 जण मोठे आहे ते. नाही हो, मला तर मग सारे लेकरच नाही ना पुरले असते. जर चांगले काम करते तर मग ह्या मोठ्या बाया नेऊन काय करू मी? लेकरच घेऊन जातो सारे. नाही आता जे आहे ते लावून दे शांताबाई, आता काही वाट पाहू नको. पाणी वाढलं म्हणजे मग होणार नाही तुझ्या बाईच्यावर भरोशावर काही बसून फायदा नाहीये तुला आता. नाही ना, तसंही ना शालू, तुला सांगतो मी, ह्या गावातल्या बाया कोणी अशाच करते. वक्तावर म्हटलं धोका देते म्हणजे देतेच. दर वर्षात एक डाव तो अशा करतेच. या आता काय सांगू बाई मी शांताबाई, मी आता हो म्हटलं तर मी येऊनच राहिली बा. मी सांगतो मी कधी कोणाला धोका देत नाही. हा, अडी अडचण जर काही आली तरची गोष्ट होय, पण मी सांगायला जातो मग. माझं काम असं नाही आहे का बस वक्तावर नाही म्हणून द्या जावंच नाही. समोरच्याचे काही ना काही असते. मग काही तर माय कास्तकाराला किती मोठी बिल्डिंग लावा लागते हो. आता तू सांग, आज 4 नेल्या उद्या 4 न्यायला पुरते काय मले? एका दिवसानं पीक मागं राहते ना, ते आज निघन ते उद्या असं होईन ना. मग तर शांताबाई काही फरक नाही पडत, घेऊन चाल लेकरं. लेकरं मस्त काम करते आणि जराशी मागं समोर राहिली ना तर आम्ही घेतो तेले, ओढताड करून घेतो. चाल बापा आता, चालतो म्हणतात आता काय करू मग? घेऊन गेले लेकरं. आता मी तरी काय म्हणू तुला? आता मी काही बाया वागवणारी बाई होई नाही शांताबाई का? मी बाया वागवतो तर लय मोठ्या बाया राहते माझ्या तुंग्यात, माझी काही तुंगे आहे नाही. चला बा, आता तुला सांगायच्या होत्या म्हणून मी त्या बाया सांगून दिल्या तेवढ्या. बरं ते रंजू गिंजू येऊन राहिली ना? हा, रंजू येऊन राहिली. अजून ते काय नाव आहे तिचं, परमिला, ती येऊन राहिली. ठीक आहे, मग दे, मग त्याला आवाज दे बरं. घे, 15 मिनिटं राहिले फक्त. बादा म्हणा भाकरीन चला म्हणा चटकन. आणि ते लेकरं गिकरं सगळे आपल्या ओटल्याजवळ ये बरं घेऊन. या सगळेजण आपल्या ओट्याजवळ तिथं. हा शांताबाई, मी 10 मिनिटात आणतो त्याला घर इथून काढून. हो ये बैशीला आजच्या दिवस माय करून द्या, माथे माय काढून द्या बापा. हा शांताबाई येतो, चाल तू वावरात चालतं का मग? नाही हो, तुमच्या बरोबर या लागन ना मला. मी कशी एकटी चालली जाऊ वावरात? माझी वावर काही जवळ नाही आहे मला. मग गोपालले मी मागा लागन आणि गाड्या कधी तिकडचं सारं ओला आहे, त्या पाणीतून गाडी जात नाही बिचारे बरोबर. नाही तर मग मी तर बंडीत चालली गेली असती यायच्या. पण नाही म्हटलं आता बाया बरोबर येतो बाई. बाया काही टाइमावर निघत नाही, त्याच्या भरोशावर पाहिलं पुरते काय? नाही व शांताबाई, अशा टाइमाला बायाच्या भरोशावर नाही पाहिलं पुरत. बाईचं काही खरं नाहीये. नाही ना बिचारे. चाल मग तू येतो मी. हा हा ये मग. कैसे लोग है पता नहीं क्या के. हाँ, बकरी भी नहीं चरानी देते यहाँ पे जंगल में. कागा होय बकरी चारणाऱ्या, कुठचं आहे का तू? नवीन आहे का इथं आता? क्यों काकाजी क्या हो गया? हाँ, क्यों कल्ला करे तुम जोर जोर से? काय कल्ला करून राहिलं म्हणतं लेका? कोणाच्या होय का या बकऱ्या? पहिल्यांदाच दिसत राहिला जंगलात तू. मी नवीन आहे पण ते काकाजी नाही काय त्याच्या या बकऱ्या, नामदेव काकाजीच्या, त्यानं मला पाठवलं आज. ते गावाला गेले, आज मरणावर गेले तर मला पाठवलं. असं असं नामदेव भाऊच्या होय काय? तरीच म्हणून राहिलो हो का इकडे बकऱ्या चारणारा तर एकच जण येते. मग तुला समजून नाही राहिलं? माझ्या धुऱ्याच्या अंदर बकऱ्या फिरून राहिला ना तुया. नामदेव भाऊ म्हटलं माझ्या धुऱ्याच्या अंदर कधीच बकऱ्या नाही आणत. तू कसं काय घालून राहिला बकऱ्या तिकडे धुऱ्याच्या अंदर 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 सारं? ते आता पयाटी लावली आहे तिथं, त्या चंदबन नाही काय ते? हा, पायदुईनी तुडवण नाही काय त्या बकऱ्या आता? अरे बा काकाजी, आता बकऱ्या होत्या ते काही लेकरं होई काय? लेकरच तर ऐकत नाही तर बकऱ्या ऐकणार आहे काय?
हा ते इकडे इकडे करतो तिकडे तिकडे जाते. काय करू शकतो भाऊ मी? तू तर नवीन दिसतं का गावात? आपल्या गावातला होई नाही वाटते, आमच्या गावातला नाही होई तू. नाही नाही, मी तिकडे अकोल्याला राहतो. अकोल्याचा होई मी. मी हे माझे काकाजी होय. इथं आलो होतो. मग मावशीचं घर होई माया. तर मग आलो इथं तर ते म्हणे जातं काय म्हणे बाबू आजच्या दिवस. आता मला काही बकऱ्या चालता येत नाही. मग म्हटलं ठीक आहे चालू जातो. असं असं लग्न झालं काय? नाही, लग्न व्हायचं आहे काय पोरगी एखादी? पाहा असं एखादी पोरगी माझ्यासाठी. नाही बहीण जमतेम वयक झाली आणि पोरगी पाहू तुझ्यासाठी. काय करतो तू? मी काय काय करत असून काकाजी? मी तुम्हाला काय करतो असं वाटते? बकऱ्या चारत असन, बकऱ्यात चारून राहिला तर. बकऱ्याने चालत काकाजी मी. मी डॉक्टर आहे. काही नको बोलू दे का? डॉक्टरांना बकऱ्या चारणार आहे का बे? काही बोलत राहतं. डॉक्टर लोक कधी पाहिले का बकऱ्या चारते म्हणून? कायचं डॉक्टर आहे तू? बकरीच आहे काय? मला वाटतं ढोराचा डॉक्टर असन तू. हो काकाजी, ढोरागिरीचा डॉक्टर नाही, मी माणसाचा डॉक्टर आहे. मी गावातला डॉक्टर आहे तिथं अकोल्यात. आमचं गाव आहे ना अकोला जिल्ह्यात. तर आमच्या गावात दवाखाना आहे माया. वावी पठ्ठ्या. हा दवाखाना आहे म्हणतं गावात. डॉक्टर की करून राहिला आणि इथं येऊन बकऱ्या चरून राहिला. सांगून तर राहिलो हे माझ्या मावशीचं गाव आहे म्हणून. मावशीचं गाव आहे, माझ्या काकाजीला जायचं होतं. आता बकऱ्या काय उपाशी ठेवू काय? मला म्हणे नेतं काय म्हणे बाबू. म्हटलं हो काकाजी घेऊन जातो. मला सवय आहे तशी. मी डॉक्टर जरी आहे पण लहानपणी मी बकऱ्या नेऊ म्हटलं. आमच्या घरी बकऱ्याच होत्या पहिले. बरं आहे, बरं आहे, मस्त आहे. हो मस्तच आहे. आणि ते वावर तुमचं एक म्हणता काय? हो माय वावर होते. आता नाही होते बकऱ्या. तेच म्हणतो जरासा आवर घालतो बा बकऱ्या इले. हो हो हो, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. इकडे ह्या पाण्याच्या शेजारी शेजारी चालतो मी ते. बर ठीक है। साला कुछ भी लोग है। हाँ सीधे आंख पर ही आ जाते हैं आगे लोग तो। अपने इधर के लोग अच्छे हैं। ऐसे कहाँ पे लिखा है क्या कि डॉक्टर लोग बकरी नहीं चला सकते? सब कर सकते हैं, कोई भी कौन सा काम कर सकता है। माय बहीण शांती ना हे लेकर काय लय आणले कुठे वावरात? इथं काय आपल्याला शाळा भरवायची आहे काय? हा आपण इथं पेरणी करून राहिलो का शाळा भरून राहिलो? खरंच पण शांतीले अक्कल जराशी कमी आहे. अक्कल वाटायच्या वेळेस होती नाही वाटते लईनी तुम्ही. शांते काय वय तुला काही समजत नाही जरासही? लेकर कायसाठी घेऊन आली तू इथं? इथं खेळायला लागते काय आपल्याला वावरात? आपल्याला पेरणी करायची आहे. हे असं लेकराच्या जमत असते काय? गोपालचे बाबा जे वक्तात भेटले ते मी आणले. कारण आता मला काही तुम्ही बोलू नका. इथं तर बाया म्हटलं अर्ध्या बाया कोणी मरणात गेल्या कोणी कुठं गेल्या. बायानी भेटल्या म्हटलं. वक्तात ते लेकर भेटले. आता ते शालू म्हणे हे लेकर मस्त लावते म्हणे. त्यांनी येत असते म्हणते सोबत यायले. म्हणून मी म्हटलं बा चल म्हटलं मग घेऊन जातो म्हटलं मी बी. माही घेऊन जाते म्हटलं. मलेच म्हणतं मला बोलू नका. हे असं बयाडासारखे कामं करतं आणि बोलू नका म्हणतं. सांग ना आता हे लेकरं खरंच लावणं होईन काय? मजुरीसाठी काही बोलतेत लेकाचे ते. हा का मजुरी भेटली पाहिजे म्हणून करतेच म्हणते काम. काम करायच्या वेळेस म्हटलं इथं त्याची हे होते. मग आपण पाहतो म्हटलं लहान लहान लेकरं कोण होत नाही. मग मग मोठ्या माणसाले ह्या मोठ्या बाया आहे ना हे मग अर्ध काम टाकसान टाकसान करते. आणि हे लेकर बियाणे टाकत म्हटलं बरोबर खांड्या होईन कनी तेव्हा समजन म्हटलं तुले. कुठं म्हटलं 5-5 6-6 बिया टाकून देते, कुठं 10-12 बिया टाकून देते आणि कुठं एकही टाकत नाही. काय करू गोपालचे बाबा? बाया म्हटलं मी बोलावले गेली ना तर इनमिन 4 जणी होत्या. हा ते 4 जणी आल्या आणि मी म्हटलं मी आता 8 सांगितलं हो म्हटलं. तर काय करू म्हणे बाई? त्या बाकीच्या कोणी मरणावर गेल्या कोणी येत नाही म्हणते म्हणे. हा कोणाला ते लेकराचे नाव टाकायला जावं लागते म्हणे. तर येत नाही म्हणे त्या. चल आता ज्याच्या इथं मरण झालं त्याचं ठीक आहे. एक वेळेवर आला आपण. वेळेवर निरोप आल्यावर कोणी जाते समजा जाच लागते. पण आता ज्याचं हे ठरलं होतं का आपल्याला इथं इथं जा लागते त्यानं कायले असं करावं वक्तावर धोका द्यावं कोणाले? हा कास्तकाराचं किती नुकसान होते. लोकांना काही समजतच नाही बा ही गोष्ट. काय म्हणते हो निर्मला बाई? शांताराम भाऊ बोलून राहिले वाटते शांताबाईले. लेकर आणले म्हणून वाटते. हो हो, कोणी कास्तकाराचं मन दुखते बिचारे. मजूर सांगितलं आणि वक्तावर नाही आला म्हणजे काय करतील ती? शांताराम भाऊ टेन्शन नका घेऊ. हे लेकराले नेत असतो आम्ही. मस्त लावते सरकी. चुटू 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 लावते. तुम्ही फक्त पहा तर खरी कसे लावते, कशा पाथा घेते म्हटलं. भरं भरं करते आमच्यापेक्षा जोरानं. वहिनी गोष्ट तशी नाही आहे ते. कसं आहे लेकरं काम करते, मी म्हणतो काम करते. पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी फिरू नाही शकत त्याच्या मागं का किती बिया टाकल्या काय टाकल्या. आपलं कसं आपल्याला सरकी कमी नाही पडली पाहिजे अन बी जास्त नाही पडलं पाहिजे. एका ठिकाणी मग त्या पयाट्या शेवटी काढाच लागते ना आपल्याला. 2-2 बिया टाकता आल्या पाहिजे आपल्याला असं माझं म्हणणं आहे. पण ते जर 5-5 6-6 बिया टाकून देईन, कुठं 10-12 बिया टाकून देईन, कुठं एकही टाकणार नाही. मग माझ्या खांड्या होईन ना. जिथं नाही व्हायचं तिथं समोर बी कमी पडन. एकराच्या हिशोबानं बरोबर बिया आणलाय म्या. बिया नाही लय महाग आहे ना वहिनी. नाही शांताराम भाऊ आता कसं आम्हाला ते माहित आहे म्हणा. पण आता काय करता मग आता?
आता तुम्ही म्हणत असाल बा तर मग वापस पाठवतो लेकराईले. हवं कसं करता मग आता लेकराईले वापस पाठवता काय वावरापर्यंत आल्यावर? नाही आता काय करतो वापस पाठवून लावा म्हणा आता लावतेस म्हणते ते तर माहीत पडून आता खांडण्यास होईल का नाही याच्यावर तर काय होणार आहे. खांडण्या झाल्यास तर मग अजून 2 बाया सांगून खांडण्या भरून घ्या लागन. हो तसं करा लागन मग एखादं पाकिट अजून उभारी लागन. हा याच्यातलं उरलं तर ठेवून द्यायचो नाही उरलं तर घेऊन येईन एखादं पॅकेट. आणि हे दोन्ही पॅकेट अलग अलग आहे. याच्यातलं एक पाकिट हे अर्ध्या इकडचं एक अर्ध्या इकडे एक अर्ध्या इकडे असं करून प्रत्येक इकडे आपण अलग अलग पॅकेट टाकून राहिलो. म्हणजे प्रत्येक कपाशीचा आपण अनुभव घेऊन पाहून राहिलो कोणतं कोणतं बियाणं कसं आहे तर काय. मग घे आता दे येईल पाकिट इथलं दे यायच्या वाटे जरा जरा अन लाग म्हणा पातीवर पाणी मानी पाजून देता येईल. हो तर मला आता पाणी आणायला जा लागन ना तिकडे. हे इकडे 2 बकेट आहे का तिथं? आहे ना तिथं 2 बकेट आहे सारच आहे. बरं ठीक आहे. मी काय म्हणतो तुम्ही बांधा ना गोटे बांधा आणि तुमच्या हे झोरे आहे का नाही झाडाला टांगून द्या वरतं टांग जराशे कुत्रे येते इथं तर ह्या शिदोऱ्या तुमच्या टांगून द्या जा वरतं नाही तर आपल्या बंडीत नेऊन ठेवून द्या. बंडीत आपण कुत्रा येईन विचारे बंडीत झाडाला नेऊन टाकून द्या शिदोऱ्या आणि वटे बांधा तुम्ही. बियाणं घ्या याच्यातलं 2-2 मोठा बियाणं सगळेजणी घेऊन घ्या. मी येतो 1 गुण पाणी घेऊन तोपर्यंत. शांताबाई चालू का गुण आणायला चालू काय पाण्याचा? हो चल ना चालशील तर चल येऊ तिकून गुण भरून घेऊन. असं आहे शांतीचं काम. आता बाईचं काय गरज आहे तिथं दुसऱ्या बाईचं आता एकटं येतो तेव्हा तर एकच गुंड आणते भरून एकटीच आणते एकटीच जाते तिथं. आता कोणतं भेवाईले आता कोणता वाघ येऊन राहिला दिवसानं काही आहे हे. बाया कशा टाइमपास करायला पाहिजे नुसतं त्याला असं वाटते कसा टाइमपास होते कसा नाही. काम कमी करायला लागलं म्हणजे बरं राहते. पहिलेच तर मजूर काय म्हणते तर पोटातलं पाणी नाही हालू देत. बरं घ्या बांधा पटपट वटे बांधा बरं. या इकडे बियाणे देतो सगळेले याच्या मनानं करून तर ह्या तर 2 घंटे वटे नाही बांधत. शांता बाबू मी तुमच्या याच्यात थोडं टाकलं ना ते दे जा मला त्याचा वटा बांध तुम्ही. मला वटा बांधून पाहिजे ना. हो हे देते ना तुला वटा बांधून. सगळेजण वटे बांधून घ्या तुम्ही आणि पाहिजे सगळेजण आपल्या 2-2च बिया टाक जा नाही तर ते शांताराम काकाजी बोंबलते. काकू आम्ही नेहमीच लावत असतो म्हटलं बी लावायला जात असतो आम्ही. 8 दिवस झाले आम्ही एकसारखं बी लावायला चाललो म्हटलं. हो जाते ना हो शांताबाई बी लावायला जाते ना हे अन सरकी लावायला येते माझ्यासोबत तर बापा. हे 4चे 4ही लेकरं राहते सरकी लावायला मस्त लावते ती अन पयाटी चांगलीच निघाली सगळीची. शांताराम भाऊले म्हणा यंदा लावून पहा तुम्ही पुढच्या वर्षी म्हणा का हेच लेकरं पाहिजे. हो लावतो द्या यंदा माहित पडते समोर. शांते जाणं तू कोण उभी आहे इथं? चालली ना कोण असे करता? गुण आणला त्या? हो आणला तिकडेच ठेवला ना म्हटलं तिकडून हिरीवर न्याय लागते तर कायले नेऊ इकडे. आता तिथूनच तिकडे नेतो भरून घेऊन येतो. हो जाय लवकर आणजो. हा लवकरच आणतो. आम्ही देनवरांची मी घेतो ना त्या कायले घेतली बकेट लय भारी आहे ते बकेट. अहो शांताबाई घेऊ दे ना मला घेऊ दे. मी तिथून इथपर्यंत आली त्यासोबत तेवढी बकेट घेऊन काय होते मला सवय आहे ना मला बकेटा उचलाची. चालतो समोर चालतो मी त्या मागं. बरं चाल मग. का शांताबाई तू तर म्हणे शांताराम भाऊले का सांगितलं गुंड आणला म्हणून मग त्या बकेटच तर आणली हो अजून बोंबलं नाही काय ते. अहो माधुरी काय म्हणे मला आई म्हणे तुमच्याकडून गुंड उचललं नाही म्हणे बकेटच न्या म्हणे हातात बरोबर कडी पकडता येते म्हणे म्हणून तिने बकेट दिली बाई तर घेऊन आली मी बकेट. काऊन भारी झाली का तुले? भारी झाली असेल तर त्याचं बाई माझ्या डोक्यावर मी चालतो घेऊन मला सवय आहे त्या बकेटची. नाही हो भारीगिरी नाही झाली. हे कोणाची सोयाबीन होय शांताबाई? हे काय हे आमची सोयाबीन होय. हे पहिल्या मोऱ्यावरची होय ना हो स्प्रिंकलर नाही आहे का तिथं तर निघाली ते लय दिवसाची पेरली. पाय ना आता कशी निघाली एक सोय निघाली. कुठं खांडल्या पडले बिचारे ते पाखराईनं केलं ना ते उकर वाकर. हा तसंच आहे ते पाखरं मोठे खेवान ते. चल आता अजून बोंबलन बाई मार बोंबलते हा माणूस मग मला कधी बोललो जीवावर येते रागच येते मग मला जास्त कल्ला केला का. शांताबाई मला नाही वाटलं शांताराम भाऊ एवढे बोलत असन म्हणून तुले. हा लयच बोलते व गरम आहे बिचारी तिथं. अहो माणसं तसेच राहते कोणतेही पाय घरात जोर नाही चालत कनी बाहेर जोर लावायला पाहिजे ते. आता काय करतं लावू द्या लागते त्याले लावा म्हणा किती जोर लावतात. घरी गेल्यावर मग मामू जेवणी दडून बसते. नाही बाई मैचा नाही आहे तसा. मैचा तर बाहेरही तसाच आहे तर घरातही तसाच आहे. घरातही मी खाले धावल्यावर धावते आणि बाहेरही तसाच करते. काय करते बिचारी नशिबानं घ्या लागते सर. तू चाल बाई लवकर अजून कल्ला करून मला लागले असेल त्या पातीवर नाही तर बिना पाणी पेल्याच्या पातीवरही नाही लागत बाया. हो चाल ना तू समोर येतो मी त्या मागं. बकेट हेलकावून ना जोरानं चालली तर नाही बापा आरामानं ये बकेट नको हेलकावू देजो. ठीक आहे ना शांताबाई. शांताबाई उठ शांताबाई उठ ना. लागलं काय हो शांताबाई रडू नको गड्या. कशी चेहरा करून राहिली तू माझ्या डोक्यावर बकेट होती ना हो कशी हात देऊ मी तुले. नाही वर अंजू माझीच गलती आहे. मी कोणी बिचारी खाली पाहतच नाही बरोबर बल्ली गडबड करतो चालाच्या वेळेस पायच घसरला माझ्या इथून पाय घसरला तर तिथंच जाऊन पडली.
शांताबाई जपून चालत जाणं जराशी, तुला किती डाव सांगतो व? जपून चालत जाई म्हणून. चाल बापा, अजून बोंबला नाही माणूस. त्याला पडा गिळाचं काही हे नाहीये. फक्त आली नाही वेळेवर आणि काम नाही झालं वेळेवर, ज्याचाच मतलब आहे फक्त. हो बाई, माणसं तसेच करते माय. चल बरं तू, चल आता, अजून कल्ला करून तुलेच. शांती किती वेळची गेली तू? हा, दोघी दोघी गेला ना पाण्याने, तरी अजून पत्ता नाही याचा. कमाल आहे तुमची तर. एवढ्या वेळात तर मी माझ्या पुऱ्या बैलासाठी पाणी आणून पाजून देतो तेले. आणि बकेट कायले आणली? तुला म्हटलं होतं ना गोंडान म्हणून, बकेट कायले आणली त्या? शांताराम भाऊ, बकेटीतलं पाणी बसते ना गुंडापेक्षा. हे पा, भरली आहे पुरीची पुरी. ठीक आहे, चला लवकर लवकर. तिथं पाठीवर लागून गेले ते. पाणी प्यायची वाट पाहून राहिले. ना म्हटलं तुम्ही थोडस लावा, येते म्हटलं ते, मग पाणी पिऊन घे जा म्हटलं. पाठीवरच पाणी द्यायला लागते त्याला आता. बरेच आहे बा शांताराम भाऊ तुम्ही. पाठीवर पाणी पाजता. बरं झालं गावातलेच कास्तकार होय. हा, बाहेर गावचे असते तर काय मी बापा किती कदर नाही केली असते आमची. गावातल्याच बाया होणार आम्ही. अरे बा रंजूबाई, कास्तकाराचा जीव मोठा वाटीतला राहते. एक एक दिवस महत्वाचा राहते म्हटलं त्याच्यासाठी. आता तुम्हाला जरी असं वाटते, मजुराले जेवढं टेन्शन नाही ना तेवढं कास्तकाराले आता. हो, आम्हाला माहित आहे आता, आम्ही कास्तकारच आहे ना. आम्ही नाही पाहत काय शेती, आम्हाला पाहा लागते. हे शांताबाई पडली ना तिथं. हा, हे कशी काय पडली? हे इले सवयच आहे पडाची. खाली पाहत नाही, वरत डोळे आहे तिचे. वरत वरत चालते पाहत. पडली असं जाऊन अटकला असं पाय कायच्यात. नाही नाही शांताराम भाऊ, चांगली चालून राहिली होती ते. पण ना चालता चालता काय मी साडीत पाय अटकला वाटते तिचा. बरं चला बरं, आता पटपट चला बरं. मग कर्जात हे आता गोष्टी गिष्टी. चला तिकडे. शांती, लय लागलं का व? हा, जा झाडाखाली बसून राह जरा बर. काम नको करू सध्या. हा, एवढं लागलं. कशीची कशी तोंड करून राहिली आता. आणि पडाच्या वेळेस दिसत नाही का तुले बरोबर? तुमच्याच गडबड न पडली हो मी. किती गडबड करता तुम्ही. लवकर ये ना, असं कर ना तसं कर. येऊनच राहिली ना मी पाणी घेऊन. हा, मी काय तिथं काही राहिली गेली काय? आता बरं झालं इकडे पडली, हिरीत पडली असते तर मग. नाही नाही शांती, हिरीत कशी पडशील तू? कशी पडशील म्हणजे जशी खाली पडली तशी हिरीतही पडू शकली असती मी. हा, तसे तुम्हाला तर वाटतेच ना शांती हिरीत पडली तर बरी आहे म्हणून. मग तर तुम्हाला टेन्शनच नाही राहत काही. नाही बा शांती, तुला जर काही झालं तर मी काय करू मग? एकटा कोणासाठी जगू मी? अशी नको बोलत जाऊ तू. चाल बरं आता, चल जरा बरं झाडाखाली बस, आराम कर. राहू दिले काले जरा असं राहिलं तर. तू महत्वाची आहे माझ्यासाठी. खरंच गोपालचे बाबा. मग नाही तर काय तर. तुले काय वाटते मी बोलतो म्हणून? काय मनातून बोलतो काय तुले? पण लोकांना तर दिसते ना तुम्ही बोलता म्हणून. तुले लोकांसोबत घेणं ते नाही का माझ्यासोबत? काय असे राहते नवरा बायको? हाय चाय कोणाची? आत्ताच काय म्हणते तर आतापर्यंत भांडून राहिले होते. आत्ताच माणूस कसा तरी बोलून राहिला होता आणि आताच्या आता गोडही बोलायला लागला. हाय, पण खरंच शांताराम भाऊ, शांताबाईनं म्हटलं तसंच आहे. समोर बोलते पण तिची कदरही आहे त्याला एवढी. चल आपण काही याच्यात लक्ष नाही द्यावं. चाल ना आता बाया काय म्हणून. हा, म्हातारपणात आता काय प्रेम जागवून राहिलं काय म्हणून यायचं. अरे वा रे वा, प्रेमाले काही वय असते काय? चला मग, तुमची झाली असेल पेरणी नाही? आता पाणी तर सगळं महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्रात काय पूर्ण भारतातच आहे. सगळं इकडे पाणी आहे. आता पेरणी करा आणि मस्त आता शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे बापा. हा, अशीच आपली देवाच्या चरणी प्रार्थना आहे. सगळ्या शेतकऱ्याला, माझ्या शेतकरी बहीण भावाले सगळ्यांना चांगले दिवस येऊ द्या म्हणा. असंच चांगलं पाणी चांगलं हे येऊ द्या आणि सगळं भरभराट होऊ द्या त्याची. असंच मी देवाला प्रार्थना करतो तुमच्या सगळ्यासाठी. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब नक्कीच करत जा व्हिडिओला आणि रोज पाहत जा.